हॅलो स्टुडंट्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर. तुम्हा सर्वांचं स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजच्या या सेशनमध्ये आपण नंबर सिरीज पाहणार आहोत फ्रॉम टॉपिक मॅथमॅटिकल रिझनिंग, जे महाराष्ट्र टीईटी परीक्षा 2024 साठी तुम्हाला खूप जास्त मदत करणार आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण कॉन्सेप्ट पाहूया की कशा पद्धतीने नंबर सिरीजचे प्रश्न सोडवले जातात, आणि त्यासोबतच आपण भरपूर सारे न्यूमेरिकल्स जे आहेत ते सॉल्व्ह करणार आहोत नंबर सिरीज वरती बेस्ड. त्यासोबतच मी तुम्हाला इम्पॉर्टंट महत्वाचे जे काही टिप्स अँड ट्रिक्स आहेत ते शेअर करेल, जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये जास्तीत जास्त मॅक्सिमम स्कोर करता येईल. यासोबतच जर तुम्हाला आमच्या कोर्सला जॉईन करायचं असेल तर या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही कोर्सला एनरोल करू शकता. या पर्टिक्युलर कोर्समध्ये जे फीचर्स आहेत ते तुम्हाला एकदा सांगते. यामध्ये तुम्हाला फुल सिलेबसचे लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. या लेक्चर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचे डाऊट्स आणि कॉन्सेप्ट जे आहेत क्लासमध्ये कव्हर करू शकता. यासोबतच तुम्हाला फुल सिलेबसचे नोट्स पण प्रोव्हाइड करण्यात येतील. फुल सिलेबसचे नोट्स, 50+ मॉक टेस्ट. या मॉक टेस्टच्या मदतीने तुम्ही तुमच्या प्रिपरेशनला टेस्ट करू शकता, अनालाइज करू शकता. प्लस मॉक टेस्ट मधली जे पण काही विचारले जाणारे प्रश्न आहेत ते परीक्षेत डिरेक्टली येऊ शकतात, म्हणून हे खूप जास्त इम्पॉर्टंट फीचर आहे. ठीक आहे. त्यासोबतच फुल सिलेबस एमसीक्यूज, अगेन कंपाइल्ड एमसीक्यूज आहेत सर्व टॉपिक्स वरती. आणि हे जे एमसीक्यूज आहेत तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी किंवा जे महत्वाचे टॉपिक्स आहेत त्या कमीत कमी वेळेमध्ये कव्हर करण्यासाठी उपयोगी येईल. फीस असणार आहे 3,000 रुपये. दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला एनरोल करा. आता लेक्चरला स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला इथे काही कॉन्सेप्ट सांगते. जस्ट लेट मी लुक फॉर अ ब्लँक स्लाइड इफ आय हॅव वन. ओके, इथे आहे माझ्याकडे एक ब्लँक स्लाइड. सो नंबर सिरीजचे जेव्हा पण प्रश्न येतात त्याच्यामध्ये आपण दोन प्रकारचे लॉजिक लावणार आहोत. लॉजिक कोणते लावायचे त्यापूर्वी मी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगते. नंबर सिरीज मध्ये एक तर तुम्हाला पहिली गोष्ट किंवा पहिला टप्पा जो इथे चेक करायचा आहे तो चेक करायचा आहे की दिलेली जी सिरीज आहे ती वाढत्या क्रमामध्ये आहे का घटत्या क्रमामध्ये आहे. दिलेली जी सिरीज आहे तुमची ती वाढत्या क्रमामध्ये आहे का घटत्या क्रमात आहे चेक करायचं आहे. म्हणजेच इन्क्रीजिंग ऑर्डर आहे का डिक्रीजिंग ऑर्डर आहे. समजा मी तुम्हाला म्हणतेय की एखादी दिलेली सिरीज इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये, वाढत्या क्रमामध्ये, तर त्यामध्ये काही लॉजिक बसतात ते तुम्हाला सांगते. ओके. आणि समजा दुसरी एक माझ्याकडे सिरीज आहे, जी सिरीज ज्याच्यामध्ये घटता क्रम आहे. तुमचा कोणता क्रम आहे? घटता क्रम. प्लीज पेन टिपला इग्नोर करा थोड्या वेळासाठी. घटता क्रम आहे माझ्याकडे. तर मग इथे दोन दोन तीन प्रकारचे लॉजिक लागतात. ठीक आहे. सो समजा एखादी सिरीज इन्क्रीजिंग पॅटर्न मध्ये आहे, वाढत्या क्रमात आहे, तर तिथे तुमचं जे लॉजिक आहे ते लागू शकतं बेरीजचं, ऍडिशन. ओके, ऍडिशन. किंवा गुणाकाराचं, मल्टिप्लिकेशनचं लॉजिक लागू शकते. किंवा जे आपले वर्ग असतात, स्क्वेअर्स, स्क्वेअर्स वर्ग, त्याचं लॉजिक ह्याच्यामध्ये बसू शकतं. मी तुम्हाला 3 लॉजिक सांगितलेत. एखादी सिरीज जर वाढत्या क्रमात दिलेली असेल तर ऍडिशन, बेरीजचं लॉजिक, मल्टिप्लिकेशन गुणाकाराचं लॉजिक किंवा स्क्वेअर वर्गाचं लॉजिक यामध्ये बसू शकते. क्यूबचं पण लॉजिक यामध्ये बसू शकते. ठीक आहे. त्याचे एक्झाम्पल्स आपण पाहूया. पण समजा एखादी सिरीज घटत्या क्रमामध्ये दिली आहे तर त्यामध्ये पण अजून वेगवेगळे लॉजिक्स लागतात. जसं की इथे एक सेकंड, इथे सबस्ट्रॅक्शनचं लॉजिक बसू शकतं. ओके. काही व्हॅल्यू मधून आपण काही व्हॅल्यू काय करत आहोत? घटत आहोत. ओके, रिमूव्ह आउट करत आहोत. ओके. बेरीज कशामध्ये? वाढत्या क्रमामध्ये. ओके. सबस्ट्रॅक्शन, सबस्ट्रॅक्शन वजा होत आहेत व्हॅल्यू. ठीक आहे. ते कशात होत आहेत? डिक्रीजिंग पॅटर्न मध्ये, घटत्या क्रमामध्ये. इथे आपण पाहिलं की वाढत्या क्रमामध्ये मल्टिप्लिकेशन आहे तर त्या घटत्या क्रमामध्ये डिव्हिजनचं लॉजिक बसणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने इथे तुम्हाला स्क्वेअरचं लॉजिक बसलंय, इथे स्क्वेअर रूटचं लॉजिक बसेल. अशा पद्धतीचे लॉजिक आपण डिकोड करत जाणार आहोत. ठीक आहे. सो आता आपण पाहिलं नंबर सिरीज मध्ये दोन प्रकार असतात, एक वाढता क्रम आणि दुसरा घटता क्रम. युजली अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत येणार आहेत. वाढता क्रम असेल तर त्यामध्ये ऍडिशन, मल्टिप्लिकेशन किंवा स्क्वेअर ह्याचं लॉजिक बसू शकतं. किंवा इथे वजा, डिव्हिजन, ओके, किंवा स्क्वेअर रूट, हे आपण घटत्या क्रमामध्ये हे 3 लॉजिक पाहणार आहोत. ठीक आहे. आता स्टार्ट करूयात आपण क्वेश्चन्सला. वन बाय वन एक एक क्वेश्चन डिकोड करूयात. कशा पद्धतीचा प्रश्न दिलाय समजून घ्या. क्वेश्चन नंबर 1. ओके. क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या पूर्वी एक ट्रिक आपण इथे अप्लाय करणार आहोत की स्वतःला प्रॅक्टिस करण्यासाठी जो व्हिडिओ आहे तो पॉज करा, प्रश्न स्वतः आधी सॉल्व्ह करा, मग सोल्युशन कडे या.
ओके. आय होप तुम्ही व्हिडिओ पॉज केला असेल आणि हा क्वेश्चन स्वतः आधी सॉल्व्ह केलेला असेल. आता पहा, या दिलेल्या क्वेश्चन मध्ये वाढता क्रम दिलेला आहे का घटता क्रम. क्वेश्चन आहे 2, 4, 8, 16. एक तुम्हाला ब्लँक दिला इथे. ओके. आणि पुढे दिलेलं आहे 64. तुम्हाला सांगायचं आहे या ठिकाणी कोणता नंबर येणार आहे. आता क्रमाकडे जर बघितलं आपण, जर पॅटर्न जर बघितला, पॅटर्न कसा आहे तुमचा, पॅटर्न आहे तुमचा इन्क्रीजिंग पॅटर्न. ओके. पॅटर्न कसा आहे, इन्क्रीजिंग पॅटर्न आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट, आता पॅटर्न इन्क्रीजिंग आहे, वाढता क्रम आहे, त्यात मी तुम्हाला दोन लॉजिक सांगितले होते. एक ऍडिशन, दुसरं कोणता होता, गुणाकाराचं मल्टिप्लिकेशन. मग ऍडिशन कधी वापरायचं, मल्टिप्लिकेशन कधी वापरायचं. बघा, जर तुमची सिरीज हळूहळू वाढत असेल, हळूहळू म्हणजे काय, 2, मग 4 झालं, मग त्याचं 6 झालं, मग 8 झाला, 10 झाला. ठीक आहे, अशा पद्धतीने 2 2 2 नी वाढत आहे, बरोबर. तेव्हा तुम्ही ऍडिशनचं लॉजिक वापरा. ठीक आहे. पण जेव्हा तुमची सिरीज एकदम वाढायला लागली, एकदम वाढणे म्हणजे काय, 2 ते 4 गेले, 4 ते एकदम दुप्पट व्हायला लागले 8, 8 ते एकदम दुप्पट होते 16, आणि इथे काहीतरी असेल नंबर, तर एकदम 64 व्हायला लागलाय. म्हणजे यामध्ये जो इन्क्रीमेंट पॅटर्न आहे तो एकदम वाढायला लागलाय, बरोबर. द इन्क्रीजिंग इज एकदम रॅन्डम, रॅन्डम नाही बोलताय, एकदम सडन इन्क्रीमेंट आहे. ठीक आहे. सो जेव्हा पण अशा पद्धतीचं इन्क्रीमेंट होतं किंवा सिरीज तुमची वाढत चालली, तेव्हा तुम्ही मल्टिप्लिकेशनचं लॉजिक वापरा. सो इथे पहा, सिम्पल लॉजिक आहे. 2 ते 4 मी गेले म्हणजे इथे दुप्पट व्हॅल्यू आलेली आहे माझ्याकडे. ओके. 4 ते 8 आले म्हणजे परत दुप्पट झाली, 4 गुणिले 2. 8 गुणिले 2 केल्याच्या नंतर मला 16 भेटतोय. लॉजिक काय स्टुडंट, लॉजिक आहे तुमचं इंटू 2चं. म्हणजे जेव्हा मी 2 नी प्रत्येक नंबरला इथे मल्टिप्लाय करेल, पहा माझ्याकडे 2 आहे. ओके. नंतर येणार नंबर काय, 4. 2 ला जेव्हा मी 2 नी इथे मल्टिप्लाय करेल, मला भेटत आहे 4, विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा मी 2 ला, ओके, नेक्स्ट आलेला नंबर कोणता आहे, 4. सो 4 नी मल्टिप्लाय करेल, मला भेटत आहे 8. ठीक आहे. परत मी या 8 ला डबल करते, दुप्पट करते प्रत्येक नंबरला, मला काय भेटतं, 16. ओके. अशा पद्धतीने जो नेक्स्ट नंबर आहे तुमचा 16, 16 ला जर मी दुप्पट केलं तर मला माझं रिक्वायर्ड आन्सर येईल. 16 गुणिले 2 केल्याच्या मला काय भेटतं, 32 भेटतं. 16 गुणिले 2 केल्याच्या मला 32 भेटत आहे. सो 32 गुणिले 2 करा, तुम्हाला तुमचा आन्सर भेटेल 64, जे की तुमचं करेक्ट ऑप्शन असणार आहे 32. सो अशा पद्धतीने क्रॉस चेक पण करायचं. थोडा लांब मी हा क्वेश्चन खेचला एक्सप्लेनेशन मध्ये, पण पुढचे क्वेश्चन आता आपण सोपेच आहेत अशा पद्धतीचे सॉल्व्ह करूया. 5, 10, 20, 40. आधी व्हिडिओ पॉज करा, स्वतः सॉल्व्ह करा आणि मला उत्तर ट्राय करा सांगायला कॉमेंट सेक्शन मध्ये. आता पहा याचं सोल्युशन कसं असणार आहे. परत हा जो नंबर आहे 5 पासून 10 पर्यंत जाणे, 5 पासनं मी चालले 10 कडे. सो 5 गुणिले 2 केल्याच्या नंतर मला काय भेटेल, 10 भेटेल, बरोबर. 5 गुणिले 2 केल्याच्या नंतर मला 10 भेटतंय. तशाच पद्धतीने 10 गुणिले 2 केल्याच्या नंतर 20 भेटेल. 20 गुणिला 2 केल्याच्या नंतर 40 भेटेल. 40 गुणिला 2 केल्याच्या नंतर मला भेटणार आहे 80, जे की ऑप्शन नंबर सी माझा इथे करेक्ट आहे. लॉजिक काय होतं स्टुडंट, लॉजिक खूप सिम्पल होतं. प्रत्येक नंबरला आपण 2 नी जे आहे इथे मल्टिप्लाय करत चाललो होतो आणि आपल्याला लॉजिक भेटत गेलं. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन पहा. 7 पासून 14, 14 ते 28, 28 पासून येणारा नेक्स्ट नंबर कोणता आहे, आणि त्यानंतर तुम्हाला दिलेला आहे 112. प्लीज व्हिडिओला पॉज करा आणि हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आय होप तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला असेल. आता या सिरीज मध्ये सेम लॉजिक बसते स्टुडंट्स. प्रत्येक नंबरला मी दुप्पट करत चालले. 7 गुणिले 2, 14, बरोबर. 14 गुणिले 2 केल्यानंतर मला भेटत आहे 28. ओके. 28 गुणिले 2 करून बघा किती येणार आहे. 28 ला डबल केले मी, समजा 28 प्लस 28 करा किंवा 28 गुणिले 2 करा. जर पाडा येत असेल तर वेल अँड गुड. ओके. सो 28 गुणिले जेव्हा मी 2 करेन मला भेटणार इथे 56. हे तुमचं करेक्ट आन्सर येईल. आता करेक्ट आन्सर आले का नाही क्रॉस चेक करण्यासाठी 56 इंटू 2 करा, गुणिले 2. जर ते 112 येत असेल तर तुमचं लॉजिक बरोबर आहे. सो अशा पद्धतीने ऑप्शन नंबर डी करेक्ट आलेलं आहे. मुव्हिंग अहेड टू द क्वेश्चन नंबर 4. आता पहा या पर्टिक्युलर सिरीज मध्ये 3, 6, 9 ब्लँक दिला आणि 15 दिला. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर ए आहे 10, बी आहे 11, सी आहे 12 आणि डी आहे 13. ओके. पॉज करा, सॉल्व्ह करा. आय होप तुम्ही हा क्वेश्चन पॉज करून सॉल्व्ह केलेला असेल. आता या प्रश्नामध्ये जर तुम्ही प्रॉपरली व्यवस्थित लक्ष दिलं असेल, सिरीज नो डाऊट वाढायला लागली.
सिरीजचा जो पॅटर्न आहे तुमचा वाढता क्रमच आहे. पण यामध्ये एक गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्व केली असेल तर सिरीज स्लोली वाढत आहे. एकदम नाही वाढत आहे. 3 ते 6 चालू आहेत. ओके. 3 मध्ये जेव्हा मी परत 3 जोडते मला भेटतोय नेक्स्ट नंबर पहा. या 3 मध्ये जेव्हा मी 3 जोडेल मला भेटत आहे 6. ओके. 6 मध्ये परत मी 3 जोडल्याच्या नंतर मला भेटत आहे 9. 9 मध्ये 3 जोडा तुम्हाला काय भेटेल 12. ओके. आता आलेलं उत्तर करेक्ट आहे का नाही हे चेक करण्यासाठी काय कराल 12 मध्ये परत 3 जोडून पहा 15. सो अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं उत्तर करेक्ट आलं हे समजतंय. लॉजिक काय आहे? लॉजिक आहे यामध्ये +3 तुम्हाला ऍड करायचंय. +3. आता हे जे लॉजिक आहे व्हेरी सिम्पल. वाय? यामध्ये समजून घ्या. पॅटर्न हळू वाढतोय. पॅटर्न जेव्हा स्लोली स्लोली हळू हळू वाढत चाललाय किंवा वाढता क्रम स्लोली वाढत चाललाय तेव्हा एक लक्षात ठेवायचं त्यामध्ये ऍडिशनचं युजली लॉजिक बसतं स्टुडंट. आजच्या सेशन मध्ये खूप इंट्रोडक्टरी मी ठेवलेला आहे. खूप बेसिक बेसिक क्वेश्चन. ऑब्व्हियसली एवढे सिम्पल क्वेश्चन्स तर एक्झाम मध्ये मला नाही वाटत येतील. ठीक आहे. मी तर ऑनेस्टली सांगेल कारण जर पेपर पॅटर्न बघितला तर कधी कधी खूप सोपे क्वेश्चन येतात आणि कधी कधी थोडे मॉडरेट लेवलचे येतात. ठीक आहे. सो आपण आज पूर्ण बेसिक्स पाहतोय की नंबर सिरीज मध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन्स असतात. ठीक आहे. आणि नंतर नंतर स्लोली आपण जे आहे आपला पॅटर्न शिफ्ट करूयात एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. पण सध्याला प्लीज समजून घ्या. सो लेक्चर सोपं आहे म्हणून याला स्किप नका करू. ह्याच्यामध्ये मी खूप खूप छोट्या छोट्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहे पुढे. पहा. 2, 3, 5 आणि 8. आता हा क्रम कोणता आहे? दिस इज अगेन अन इन्क्रीजिंग पॅटर्न. बरोबर? इट इज अगेन अन इन्क्रीजिंग पॅटर्न. इन्क्रीजिंग पॅटर्न पण कसं आहे ते पण पाहून घ्या. 2 पासनं मी 3 कडे चालले, 3 पासनं 5 कडे, 5 पासनं 8 कडे. ओके. ह्याचं प्लीज तुम्ही काय करा, व्हिडिओ पॉज करा आणि लॉजिक अंडरस्टँड करा. ओके. अँड टेल मी दी आन्सर. आता जर मी बघितलं यामध्ये 2 आणि 3, 5 आणि 8 हळूहळू हळूहळू इन्क्रीमेंट होतीये. ओके. जर मी या दोघांमधला फरक काढला 2 आणि 3 मध्ये म्हणजे 2 मध्ये जेव्हा मी 1 जोडत आहे मला भेटत आहे 3. 3 मध्ये जेव्हा मी 2 जोडत आहे मला भेटत आहे 5. 5 मध्ये जेव्हा मी 3 जोडत आहे विद्यार्थी मित्रांनो मला भेटत आहे 8. ओके. मला काय भेटत आहे 8. म्हणजे यामध्ये मी काय करते एकदा 1 जोडला, मग 2 जोडला आणि 3 जोडला. म्हणजे एकानंतर एक येणारी जी संख्या आहे, त्याला आपण कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स बोलतो इंग्लिशमध्ये. लक्षात असू द्या. कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स म्हणजे काय? एकानंतर एक येणारी संख्या. आधी 1 जोडला मी, मग 2 जोडले, मग 3 जोडले. ठीक आहे. अशा पद्धतीने मी काय करणार 8 मध्ये नेक्स्ट अपकमिंग येणारा नंबर जे की 3च्या नंतर येतो 4. 4ला जोडल्याच्या नंतर मला काय भेटले इथे 12. सो माझं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. स्टुडंट्स नंबर्स बेसिक आहेत पण लॉजिक प्लीज अंडरस्टँड करून घ्या. जेव्हा मी उद्याचं सेशन घेईल तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये समजेल की आपण क्वेश्चन्सला कसे शिफ्ट करतोय. ठीक आहे. मॉडरेट लेवलला. क्वेश्चन नंबर 6. लॉजिक तेच असेल फक्त नंबर मोठे असतील त्यामध्ये. 10, 15, 21 आणि 28. आता हा पॅटर्न अगेन वाढता क्रमच आहे. हा पॅटर्न जो आहे वाढता क्रम आहे. कसा वाढता क्रम आहे पहा. 10 पासनं 15 पर्यंत चालेल. प्लीज आधी स्वतः सॉल्व्ह करा. 10 पासनं 15 दोघांमधला डिफरन्स आहे 5चा. ठीक आहे. 15 आणि 21 या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 6चा फरक आहे. बरोबर. आणि 21 आणि 28 मध्ये 7चा फरक आहे. 5, 6 आणि 7. 5, 6 आणि 7. मग अपकमिंग येणारा नंबर कोणता असेल? 7च्या नंतर येतो 8. सो 28 मध्ये 8 जोडा तुम्हाला तुमचा नेक्स्ट बेड नंबर भेटून जाईल जो की आहे 36. 36 तुमचा इथे करेक्ट आन्सर येणार. स्टुडंट अतिशय बेसिक क्वेश्चन्स पाहतोय. पण हे अजून 1-2 क्वेश्चन्स पाहूयात असे छोटे 1-2. पण त्यानंतर मी तुम्हाला 1-2 गोष्टी अजून कॉन्सेप्ट क्लिअर करणार आहे की नंबर सिरीज मध्ये काय येतात काय नाही. तो एंड पर्यंत प्लीज पहा. ठीक आहे. सो 12, 15, 19 आणि 24. हा पण अगेन पॅटर्न खूप सोपा आहे. पहा 12 मध्ये 3 जोडलं मला भेटत आहे 15. राईट. 15 मध्ये मी जेव्हा 4 जोडते पहा इथे 3. ओके. इथे मी जोडत आहे 4. 19 मध्ये जेव्हा मी 5 जोडेल मला काय भेटतं बरोबर 24 भेटतं. म्हणजे 3 आधी जोडलेत, 4 नंतर जोडलेत, 5 नंतर जोडलेत. 24 मध्ये मी काय जोडायला पाहिजे? 6 जोडल्याच्या नंतर मला काय भेटेल? माझा रिक्वायर्ड नंबर भेटेल जो की आहे 30. 30. ठीक आहे. आता ओके. राईट. सो इथे तुमचं करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर
सी दॅट इज 30. सो अशा पद्धतीने आपण इथे लॉजिक जे आहे अप्लाय करत गेलेलो. सोपे सोपे क्वेश्चन्स पाहिले. हे एक तुम्ही क्वेश्चन ट्राय करा. क्वेश्चन नंबर 8. ओके, थोडा वेगळा क्वेश्चन आहे. लेट जस्ट डू इट. 100 पासून 50, 50 पासून 25, 25 नंतर तुम्हाला इथे ब्लँक दिलेला आहे. ब्लँकच्या नंतर तुम्हाला दिलेलं आहे 6.5. हे ब्लँक आहे. या ब्लँक मध्ये काय उत्तर येणार आहे तुम्हाला शोधायचं आहे. आता वाढता क्रम आहे का घटता? 50, 25, 6.5, 100 पासून असं आपण खाली जे आहे घटता क्रम पाहत येतोय, डिक्रीजिंग पॅटर्न पाहत येतोय, बरोबर? सो डिक्रीजिंग पॅटर्न आहे, तर समजा डिक्रीजिंग स्लो स्लो असेल, डिक्रीजिंग एकदम हळू होत असेल, तर आपण त्याला काय बोलू? त्यामध्ये सबस्ट्रॅक्शनचं लॉजिक बसणार आहे, वजा. पण समजा जर माझ्याकडे पॅटर्न एकदम कमी व्हायला लागला, जसं की या क्वेश्चन मध्ये 100 पासून मी 50 कडे यायला लागले, म्हणजे चक्क नंबर अर्धा झालेला आहे. 50 ते 25 अगेन अर्धा झालाय. सो अशा पद्धतीने यामध्ये आपण कोणतं लॉजिक वापरतो? लॉजिक वापरतो डिव्हिजनचं, राईट? सो 100ला जेव्हा मी 2 नी भागते, मला भेटते 50, राईट? 50ला जेव्हा मी परत 2 नी भागेल, मला काय भेटेल? 25. ओके, अशा पद्धतीने 25ला तुम्ही 2 नी भागा, तुम्हाला तुमचं रिक्वायर्ड आन्सर भेटतं का चेक करून घ्या. 25ला जेव्हा मी 2 नी भागेल, मला काय भेटणार आहे? 2 वन जार, 2 टू जार 0.5, म्हणजे इथे तुम्हाला काय भेटणार आहे उत्तर? 12.5. ऑप्शन नंबर बी. पण हे खरंच करेक्ट आहे का नाही हे चेक करण्यासाठी परत 12.5ला 2 नी भागून पहा, आणि जर तुमचं नंबर 6.25 असेल तर तुमचं ते करेक्ट आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचं डिव्हिजनचं लॉजिक बसणार आहे स्टुडंट्स. ओके, हे सॅम्पल क्वेश्चन होते. आता एक लक्षात घ्या तुम्ही इथे, हा एक प्रश्न पहा. क्वेश्चन नंबर 9. 14916 देन ब्लँक दिलाय. 20 ऑप्शन आहे, 24 ऑप्शन मध्ये आहे. ओके, 25 ऑप्शन मध्ये आहे, 30 ऑप्शन मध्ये आहे. आता यात लॉजिक कोणतं बसतं? लॉजिक समजण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, की जेव्हा पण तुम्हाला वाढता क्रम दिलेला असतो, तेव्हा त्यामध्ये वर्गाचं लॉजिक एक बसतं. स्क्वेअर्सचं लॉजिक बसतं. स्क्वेअर्सचं बसू शकतं किंवा क्यूबचं बसू शकतं. स्क्वेअर म्हणजे काय असतं? तुमचे वर्ग. आय सो सॉरी, हे पेनचा खूप सिरियस इश्यू काहीतरी चालू आहे. आय नीड टू जस्ट चेंज द टॅब. ओके, एक तर स्क्वेअरचं लॉजिक बसू शकतं किंवा क्यूबचं लॉजिक बसू शकतं, बरोबर? तर आता यामध्ये तुम्हाला काय करायचंय होमवर्कसाठी? होमवर्कसाठी तुम्हाला एक गोष्ट जी करायची आहे, ती 30 पर्यंतचे पूर्ण जे काही वर्ग आहेत, ते सर्व वर्ग लिहून काढायचे. एव्हरीथिंग. ओके, सर्व वर्ग लिहून काढायचे. तुम्हाला प्राईम नंबर जर माहिती नसतील, मूळ संख्या जर माहिती नसतील, तर प्लीज ते पण तुम्ही क्लिअर करून या. जर तुम्हाला माहिती नसेल की मॅम नाही तुम्ही एक्सप्लेन करा, ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करायला तयार आहे. बट ऍटलीस्ट आधी स्वतःच्या बेसिसवरती एवढ्या गोष्टी करून या. काय, की पहिले तुम्ही स्क्वेअर्स क्लिअर करणार आहात. पूर्ण 30 पर्यंतचे जे काही वर्ग आहेत ते तुम्हाला लिहून काढायचे. तुम्हाला मूळ संख्या काय आहेत हे लिहून काढायचे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला 30 पर्यंतचे पाडे जे आहेत, टेबल्स जे आहेत ते करणं गरजेचे. का? कारण फक्त नंबर सिरीजच हा टॉपिक नाही, तर बाकीचे जे सगळे काही टॉपिक्स आहेत, मॅथमॅटिकल रिझनिंग किंवा लॉजिकल रिझनिंग, तिथे प्रत्येक ठिकाणी स्क्वेअर्सचा, क्यूब्सचा, तुमचे प्राईम नंबर्स काय असतात, मूळ संख्या काय आहेत, ठीक आहे, नैसर्गिक संख्या काय आहेत, ओके, समसंख्या काय आहेत, विषम संख्या काय आहेत, या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. तुमचे पाढे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत कॅल्क्युलेशन क्लिअर करण्यासाठी. सो तुम्ही आज जी होमवर्क साठी पॉइंटर्स क्लिअर करणार आहात, ते असेल तुमचे पाढे, सगळे 30 पर्यंतचे पाढे असतील. दुसरी गोष्ट, तुम्ही 30 पर्यंतचे सर्व स्क्वेअर्स आणि क्यूब्स जे वर्ग आहेत, स्क्वेअर रूट्स आहेत, ते सगळं प्लीज कव्हर करून घ्या. ठीक आहे, यानंतर तुम्हाला माहित असायला पाहिजे सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट टर्म, की तुम्हाला नैसर्गिक संख्या काय आहे माहित असायला पाहिजे. ओके. ओके, त्यानंतर समसंख्या, विषम संख्या, नॅचरल नंबर्स, इव्हन नंबर्स, ऑड नंबर. नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या. ओके, पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर. ठीक आहे, त्यानंतर समसंख्या, विषम संख्या, ओके, इव्हन नंबर, ऑड नंबर काय. त्यानंतर आहे मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय? प्राईम नंबर्स. ह्या गोष्टी क्लिअर असायला पाहिजे. ठीक आहे, जरी नसतील तर प्लीज उद्याच्या सेशन ला मिस नका करू. उद्याच्या सेशन मध्ये मी पूर्ण या गोष्टी स्टार्टिंग टू एंड क्लिअर करेल, आणि नवीन क्वेश्चन्स, एक हाय लेवलचे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करत. आजचे जे क्वेश्चन्स होते फक्त इंट्रोडक्टरी पार्ट होता, त्या स्टुडंटसाठी ज्यांना नंबर सिरीज काय आहे काय नाही हे माहिती नाही. ठीक आहे, आता हा क्वेश्चन पहा. या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे? 1, 4, 9, 16. ज्या विद्यार्थ्यांची वर्ग क्लिअर असतील
त्यांना हे खूप सोपं जाईल की मॅम इथे क्लिअर कट दिसतंय दोन जो आहे, सॉरी इथे जो चार जी ही संख्या आहे हे दोनचा वर्ग आहे. दोनचा वर्ग काय असतो? चार. बरोबर? दोनचा वर्ग काय असतो? चार. एक सेकंड. दोनचा वर्ग चार. त्यानंतर तीनचा जर वर्ग पाहिला तर काय येणार आहे? मला लिहिताच येत नाहीये बिलकुल पण. दिस इज नॉट अ गुड थिंग. ठीक आहे. आपण हे क्लिअर करून घेऊयात उद्याच्या क्लासमध्ये. आय जस्ट यूज सम डिफरंट टॅब. सो तीनचा वर्ग काय असणार आहे? 9. तशाच पद्धतीने चारचा वर्ग काय आहे? चारचा वर्ग 16. आणि 4, 9, 16 हे समजलं ना. 4, 9, 16. आता एकचा वर्ग पण एकच असणार आहे ना. म्हणजे यात होत काय स्टुडंट्स? दोन गोष्टी लक्षात असू द्या. एकचा वर्ग, दोनचा वर्ग, तीनचा वर्ग, चारचा वर्ग. कंटिन्युअस येणारी संख्या जी आहे, नैसर्गिक संख्या सुरू होते एक पासून. माहिती नसेल, उद्याचं सेशन प्लीज अटेंड करा. यामध्ये अप्लिकेशन आहे, कशाचं लॉजिक आहे, की जी नैसर्गिक संख्या आहे, त्याची आपण स्क्वेअर्स घेत आहोत. काय घेत आहोत? वर्ग घेत आहोत. एकचा वर्ग घेतला. एक पासून नैसर्गिक संख्या सुरू होते. मग दोनचा वर्ग, मग तीनचा वर्ग, मग चारचा वर्ग. नंतर कोणती संख्या येईल? मग 5. सो 5चा वर्ग काय येणार आहे? 25. सो 25 तुमचं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. ऑप्शन नंबर सी. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे यामध्ये भरपूर काही गोष्टी कव्हर अप केलाय. ठीक आहे. बट एवढं लक्षात असू द्या, आजचा सेशन फक्त इंट्रोडक्टरी सेशन होता. उद्याच्या सेशनमध्ये महत्वाची प्रश्न मी कव्हर अप करणार आहे. सो थँक यू फॉर वॉचिंग द सेशन. बट प्लीज स्टुडंट्स, जे मी तुम्हाला होमवर्कसाठी गोष्टी दिल्यात परत एकदा मी सांगते, त्यामध्ये तुम्हाला काय काय कव्हर करायचं आहे. पहिली महत्वाची गोष्ट तुम्हाला माहित असायला पाहिजे, नैसर्गिक संख्या काय आहेत, पूर्ण संख्या काय आहेत, दॅट इज नॅचरल अँड होल नंबर्स काय आहेत. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला 30 पर्यंतचे जे वर्ग आहेत, स्क्वेअर्स आहेत ते करायचे आहेत. 30 पर्यंतचे नका करू, पण ऍटलीस्ट 25 पर्यंतचे क्यूब्स करा. वर्ग 30 पर्यंतचे करा, पण क्यूब्स 25 पर्यंतचे करा. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जे करायचं आहे दॅट इज, तुम्हाला माहिती असायला पाहिजे समसंख्या आणि विषम संख्या काय आहेत. मूळ संख्या 1 पासून ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये प्लीज लिहून ठेवा. खूप महत्वाचं आहे. ओके. सो हे काही पॉइंटर्स आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुमचे पाढे टेबल्स. टेबल्स तुम्हाला 30 पर्यंतचे करणं गरजेचे आहे. ठीक आहे. आय होप तुम्ही ह्या गोष्टी पॉइंटर्स ॲज अ होमवर्क सिरियसली कव्हर अप कराल, जेणेकरून तुम्हाला हा टॉपिक अजून सोपा वाटायला लागेल. ठीक आहे. सो दिस वॉज एंड ऑफ द सेशन स्टुडंट्स. थँक्यू फॉर जॉईनिंग इट. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा अँड प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला जर चॅनलला नवीन असाल. थँक्यू फॉर जॉईनिंग द सेशन. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.